नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहे सोलापूर या ठिकाणी प्रवीण तानवडे साहेब यांच्या फार्म हाऊसवर आलेलो आहे। तर या ठिकाणी आपण पाहत आहात की या फार्म हाऊसचं मॅनेजमेंट, या ठिकाणचे मॅनेजर बिराजदार साहेब या ठिकाणी आहेत। तर बिराजदार साहेब नमस्कार। नमस्कार। तुम्ही आपलं जे बायोफिटचं जे पेटवेट जे प्रोडक्ट आहे हे तुमच्या हातामध्ये आहे, हे देण्या अगोदर या जनावरांमध्ये काय समस्या होती? कारण या ठिकाणी बघा आपण गिर गाय आहे आणि बैल आहेत, तर काय समस्या होती? समस्या अगोदर गुरं ही पूर्णपणे खराब म्हणजे अंगातली रस नव्हता। हा, हे औषध दिल्यापासून तेव्हापासून अंगात चमक आलेली आहे। बर। आणि दुसरी गोष्ट, दुधाला 2 लिटर दूध देत होती तर 3-3.5 लिटर दुधाला आपला अवरेज पडलेला आहे। बर। आणि सध्या गुरं ही आमची पूर्णपणे तयार खूप चांगली आहेत आणि माझाला येत नव्हते। हे औषध दिल्यापासून आमच्या गायी पूर्णपणे माझावर आलेल्या आहेत। माझावर पण आल्या। आता माझावर आल्यानंतर तुमचा हा समस्या एक होती की ह्या गायीची समस्या काय होती की या गायीची समस्या होती की आले की महिना 1.5 महिन्यासाठी ती बळसत होती। आणि परत हे दिल्यापासून आम्ही परत डॉक्टर कोण हे औषध दिल्यानंतर भरून घेतल्यानंतर तिथून गाई आता 15 ते 3 आठवडे अजिबात त्याची बळस काही आलेलं नाही। सध्या तर अंगावर, प्रत्येक गाईच्या अंगावर आणखी चमक राहिल्या। या औषधापासून, या पावडर पासून आम्हाला चांगली योग्य फायदा मिळालेला आहे। तुम्ही कसं देता हे पावडर? म्हणजे आमच्या जे केमिकल आमचे जे बरडा पेंट देतो त्या बरड्यामध्ये 2 चमचे आमचे औषध टाकतो। सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा टाकता। केमिकल मध्ये टाकल्यामुळे आमच्या गुराच्या अंगावर चमक आलेली आहे आणि ती दुधाला पण आम्हाला चांगली योग्यरित्या फायदा झालेला आहे। आणि गाब न जाण्याचा जो समस्या होती ती ह्या गायची पूर्ण झालेली आहे। पूर्ण झालेली आहे। आता गाय गाब गेलेली आहे। बर। आता बैलाला पण तुम्ही देता, तर बैलांना काय रिझल्ट दिसून आला? बैलाला आमचे म्हणजे पूर्ण बैल वाया गेलेली होती। त्या वाया गेल्यानंतर हे औषध दिल्यानंतर थोडंसं आम्ही बैला दिल्यानंतर, बैलात 1 चमचा औषध दिल्यानंतर आमच्या बैला अगदी 30 बैला आणि अंगावर चमक आलेले। हा, मग आता तुम्ही कंटिन्यू किती महिने झाले देताय? आता कंटिन्यू म्हणजे 2 महिने झाले, त्यात आम्हाला रिपोर्ट भरपूर मिळालेला आहे। बर। इथून पुढे कंटिन्यू करणार आहे म्हणजे तुम्हाला दुधामध्ये वाढ झाली, जनावर चमक वाढली, जनावरांची तब्येत चांगली झाली आणि जनावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो गाब जाण्याचा होता तो गाब गेली। मग तुम्ही समाधानी आहात का? समाधान आहे। आम्ही सध्या तर हे औषध परत तुमच्याकडून आम्ही घेणार, चालू करणार आहे परत। मग कंटिन्यू तुम्ही चालू ठेवणार आहे? चालू ठेव। ह्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, 100% आयुर्वेदिक आहे। म्हणजे शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरांसाठी वापरलं पाहिजे। परत म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे गाई ही पाताळ शेण घालत होते आणि शेण ही पूर्ण आमची घटमुट घालते। म्हणजे आता सगळे शेण हे घट्ट आहे, म्हणजे पचनक्रिया चांगली झालेली आहे। बरं। म्हणजे आता प्रत्येक गाईचं शेण जर आपण बघितलं तर या ठिकाणी घट्ट पडलेलं आहे, म्हणजे शेणामध्ये घट्टपणा चांगला आहे। पहिलं शेण कसं पडायचं? पहिलं शेण नुसतं पाताळ, आपल्या बैलासारखा नुसतं पाताळ, गुरासाला जे बैला पाताळ देऊ त्या पद्धतीत, आता घटमुट शेण आहे। म्हणजे इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे। इतर शेतकरी, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधानी आहे। आमच्यापासून दुसरे 4 शेतकरी त्यांना ज्यांच्या गुराला दिलं ते त्याला पण आनंद होईल आणि त्यांची गुरं पण शाबूत झाली। धन्यवाद।